नमस्कार विद्यार्थी मित्रो. स्टॉक मार्केट कोर्सच्या अंतर्गत जी लेक्चर सिरीज आपण सुरू केलेली आहे त्या लेक्चर सिरीजच्या अंतर्गत टेक्निकल ॲनालिसिस या टॉपिकमध्ये आपण श्री तिसाई कन्सल्टंट फर्म या संस्थेचे कन्सल्टंट आदरणीय सोपान केळुस्कर साहेब यांचं मार्गदर्शन आपण गेली 3 दिवस ऐकत आहोत, की ज्यामध्ये टेक्निकल ॲनालिसिस मधील काही बेसिक गोष्टीपासून ते डिसिजन मेकिंगसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या इतर तांत्रिक बाबी आहेत की त्यावरती सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन गेली 3 दिवस त्या ठिकाणी केलेलं आहे. दुर्दैवानं त्या ठिकाणी मला या व्याख्यानामध्ये सहभागी होता आलं नाही काही कारणामुळं, परंतु आज पुन्हा त्या ठिकाणी या लेक्चर सिरीज मध्ये मी पुन्हा सहभागी त्या ठिकाणी होत आहे. सोपान सरांचं पुन्हा एकदा त्या ठिकाणी आजच्या सेशनसाठी मी स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी आपला सेशन सुरू करावा. सोपान सर. येस, व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आणि कालच्या दिवशी मी एक पीपीटी शेअर केली होती सगळ्यांबरोबर. आय होप की ती सगळ्यांना भेटली असेल, ज्याच्यामध्ये डे 4चं सगळं अपडेट होतं. सो मला असं वाटतंय की जर आपण फर्स्ट टाइम जर टेक्निकल अनालिसिस वर फोकस करत असू, सो तो जो डे 4चा जो कंटेंट आहे तो एवढासा आपल्याला महत्वाचा नाहीये. कारण आपल्याकडे जर ऑलरेडी जर आपण सपोर्ट, रेजिस्टन्स आणि ट्रेंड अनालिसिस हे व्यवस्थित शिकलेलो असू, सो त्याच्यानंतर आपल्याला आता डिसिजन मेकिंग पार्ट वरती जाण्यास काही एक प्रॉब्लेम नाहीये. बिकॉज वी ऑलरेडी वी नो व्हॉट वी आर डुईंग राईट नाऊ. सो आणि खूप चांगला आपल्याला इथे प्रतिसाद भेटतोय. सो त्याच्यामुळे मी असं डिसिजन घेतलंय की आपण जे डे 5 आहे, ही जे डिसिजन मेकिंग आपल्याला डिसिजन मेकिंगसाठी जे सगळ्यात रिक्वायर्ड आहे, डिमांड झोन अँड सप्लाय झोन आयडेंटिफाय करण्यासाठी, सो त्याच्यावरती आपण आज फोकस करणार आहोत. जर आपण प्राइस ऍक्शन मधल्या पॅटर्न्स वरती जास्त फोकस केला तर ते मोर दॅन 56 पॅटर्न्स आहेत टोटल. आणि ते 56च्या 56 पॅटर्न्स एक दिवसात किंवा 2 दिवसात कव्हर करणं आणि त्याला जस्टिस देणं हे चुकीचं आहे. सो त्याच्यापेक्षा तो पार्ट जो आहे तो आपण थोडासा बाजूला ठेवू. आणि अगेन टेक्निकल अनालिसिस मध्ये सगळ्यात जास्त जर कुठला कॉम्प्लिकेशन क्रिएट करणारा पार्ट असेल तर तो मला वाटतो नेहमी प्राइस ऍक्शन आणि त्याच्यामध्ये असलेले डिफरंट टाइप्स ऑफ पॅटर्न्स, डिफरंट टाइप्स ऑफ कॅन्डल्सच मला जेवढे माहिती आहेत मोर दॅन 46 त्याचे टाइप्स आहेत. सो त्याच्यामुळे ते शिकणं, त्याच्यानंतर पॅटर्न वाईज जर आपण बघायला गेलो तर त्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ फ्लॅग्स, ट्रायंगल्स, देन पेनेट्स, वेजेस हे सगळं जर करत गेलो आपण तर काय होणार की यार ऍट द एंड ना आपल्याला अनालिसिस पॅरालिसिस होईल. म्हणजे ओव्हर अनालिसिस करून आपण मार्केटमध्ये त्या एका पॅरालिसिस मध्ये जाऊ आणि डिसिजन नाही घेऊ शकणार. तर त्याच्यामुळे मी ह्याला थोडंसं इझी बनवतोय आणि एकदम इझी वे मध्ये ही डिमांड अँड सप्लाय झोनची मी तुम्हाला कन्सेप्ट शिकवणार आहे. आय एम सर्टिफाईड फ्रॉम US अकॅडमी रिगार्डिंग डिमांड अँड सप्लाय झोन. सो दिस इज माय स्पेशालिटी. आणि खरोखर तुम्हाला सांगेन गाईज, एवढ्या सगळ्या डिफरंट टाइप्सच्या डिसिजन मेकिंग टूल्स स्टॉक मार्केटमध्ये आहेत, टेक्निकल अनालिसिस मध्ये आहेत, बट डिमांड अँड सप्लाय झोन सगळ्यात इझी टू आयडेंटिफाय आहे. ज्याला सपोर्ट झोन आणि रेजिस्टन्स झोन, सपोर्ट लाईन अँड रेजिस्टन्स लाईन ज्याला ड्रॉ करता येते. आणि आता आपण पुढे जे कन्सेप्ट समजणार आहोत ती ज्याला समजेल तो इझिली डिमांड झोन आणि सप्लाय झोन समजून घेऊ शकतो. सो आता आपण त्याच्याकडे फोकस करणार आहे. अगेन गाईज तुम्हाला सांगेन, याचा जो बेसिक आहे तो ट्रेंड अनालिसिस याचा बेसिक्स आहे आणि त्याचंच हे थोडंसं एक्सपांडेड व्हर्जन आहे. आणि इन बिटवीन आपण रेजिस्टन्स आणि सपोर्टचं कॉम्बिनेशन करून हे समजून घेणार आहोत. सो गाईज आता थोडंसं पुढे चाललोय. आजच्या टॉपिकला मी इथे स्टार्ट करतोय. पहिले एकदा जस्ट आपण एक इलॅबरेशन समजून घेऊ की काय आहे, कशा प्रकारे आपण बघतो डिमांड अक्युम्युलेशन झोन. म्हणजे याच्या नावामध्ये समजतंय की त्या पर्टिक्युलर झोनमध्ये बाईंग अवेलेबल असते, पर्टिक्युलर झोनमध्ये मार्केटमध्ये बाईंग अपॉर्च्युनिटीज समोर येतात. सो याची डेफिनेशन जर बघू, सगळ्यात सोपी आणि छोटीशी डेफिनेशन आहे की बिग बाईंग लोकेशन, की जिथे बिग बायर्स आहेत ना वाट बघत असतात. आता मार्केटमध्ये तुम्हाला मी सगळ्यात इंटरेस्टिंग फॅक्ट सांगेन की टॉप वरती मोठा पैसा मार्केटमधून निघून जातो आणि बॉटम मध्ये मोठा पैसा परत मार्केटमध्ये येतो. म्हणजे जेव्हा मागच्या मार्च मध्ये मार्केट जेव्हा 7,000 लेवल पर्यंत गेलं, 7,500 पर्यंत मार्केट जेव्हा टेस्ट झालं, त्या टायमाला जर तुम्ही बघितलं असेल तर पुढच्या 3 ते 4 ट्रेडिंग सेशन मध्ये मार्केट 1000 पॉईंट्स कव्हर झालं.
सो हे 1000 पॉईंट्स एवढी जी ताकद येते ना ती बिग बाईंग मध्ये असते. हे जो मोठा पैसा जो आहे मार्केटमध्ये त्याच्यामध्ये ती ताकद असते. आजच्या दिवशी आज हे सेशन संपल्यानंतर तुम्हीही देखील ओळखू शकता की कुठल्या लेवलला पर्टिक्युलर स्टॉकमध्ये, पर्टिक्युलर कमोडिटीमध्ये किंवा पर्टिक्युलर इंडेक्समध्ये मोठ्या बाईंगची लोकेशन आहे, कुठे मोठा पैसा मार्केटमध्ये इंटर होणार आहे किंवा एक्झिट होणार आहे. डिमांड झोन, अक्युम्युलेशन झोन आहे की जिथे बाईंग होते. तसाच जो आपण पुढे शिकणार आहोत सप्लाय किंवा सेलिंग झोन किंवा डिस्ट्रीब्युशन झोन, तिकडे सेलिंग होते, तिथे मोठा पैसा मार्केटमधून निघून जातो. अगेन आता जसं मी तुम्हाला डेफिनेशन समजत होतो, सो त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की बाईंग जी आहे ती बॉटमला येते, खालच्या बाजूला बाईंग, आणि सेलिंग जी आहे ती टॉपला येते मार्केटमध्ये. सो ऍज ऑफ बेस्ट बाईंग आणि सेलिंग जे आपण बघणार आहोत ते टॉपला आणि बॉटमला आपल्याला दिसणार आहे. सो ते आता आपण इकडे समजून घेऊ. आता ह्याचे थोडेसे फीचर्स समजून घेऊ डिमांड झोनचे. याच्यामध्ये मॅक्झिमम 3 कॅन्डल्स असल्या पाहिजे. म्हणजे काही कॅन्डल्स वाला जे आपण पहिले शिकलो होतो की कशी कॅन्डल्स रिकॉग्नाइज करायची पहिल्या सेशन मध्ये, त्याचं आता इकडे युज होणार आहे. मॅक्झिमम 3 कॅन्डल्स असले पाहिजे. म्हणजे समजा आपण डे चार्ट वरती जर बघत असू तर मॅक्झिमम 3 दिवसांचं रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त याच्यामध्ये नसलं पाहिजे. 1 दिवस, 2 दिवस किंवा 3 दिवस, याच्यापेक्षा जास्त नसलं पाहिजे. आता जे मी तुम्हाला सांगतोय ना तेवढं फक्त ऐकायचं आपल्याला. जसं मी तुमच्या समोर एक एक्झाम्पल आणेन तसं तुमची कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर होईल. देन डिमांड झोन जो आहे तो ट्रेंडिंग मार्केटमध्ये आणि ट्रेंड रिव्हर्सल मध्ये बनतो. आता जरा हे जस्ट थोडंसं इलॅबरेट करेन मी की ट्रेंडिंग मार्केट अँड ट्रेंड रिव्हर्सल म्हणजे काय असतं ते. ओके, समजा आता कंटिन्युअसली मार्केट जे आहे ते खाली पडतंय. ओके, कंटिन्युअसली मार्केट खाली पडताना जर इकडे जर कुठला डिमांड झोन क्रिएट झाला तर त्याला आपण ट्रेंडी मार्केट मधला डिमांड झोन असं म्हणू. बट समजा 1 सेकंड गाईज. ओके फाईन. सो ट्रेंडी डिमांड झोन आहे. डिमांड झोन हा आपल्याला बाईंग अपॉर्च्युनिटी दाखवणार आहे. आता ह्याच्यामध्ये ट्रेंडी म्हणजे समजा मार्केट जर कंटिन्युअसली वरतून खालच्या बाजूला चाललंय, मार्केट बुलिश आहे आणि पॉझिटिव्ह साईडला जर जात आहे आणि इन बिटवीन जर कुठे डिमांड झोन बनला, इन बिटवीन जर कुठे बाईंग अपॉर्च्युनिटी अवेलेबल होणार असेल तर त्याला आपण ट्रेंडी मार्केट मधला डिमांड झोन असं म्हणू. इथे जर ह्या इन बिटवीन जेव्हा कधी स्टॉक परत खालती येईल तेव्हा आपल्याला इकडे फ्रेश बाईंग अपॉर्च्युनिटी इनिशिएट होणार आहे. दुसरं जे आहे जे आपण बघतो ट्रेंड रिव्हर्सल वाला, म्हणजे ज्याच्यामध्ये स्टॉक जो आहे तो कंटिन्युअसली खाली पडतोय आणि इकडनं खाली पडणारा ट्रेंड रिव्हर्स झाला, म्हणजे ट्रेंड जर चेंज झाला. गाईज प्लीज म्यूट युअर डिव्हाइस. ओके थँक्यू. सो इकडनं जर रिव्हर्स झाला, सो इकडे जो बनणारा, हॅलो इज देअर एनिथिंग? ओके फाईन. प्लीज म्यूट युअर डिव्हाइस गाईज. थोडंसं ना कन्फ्युजिंग होतंय सगळ्यांसाठी जर मध्ये आवाज येत असेल तर. ओके, सो ट्रेंड रिव्हर्सल म्हणजे समजा कंटिन्युअसली स्टॉक जो आहे तो खालती पडतो, हा माझा पहिला ट्रेंड आहे आणि ह्या लेवलला जर रिव्हर्स होतोय, ट्रेंड चेंज होतोय, त्यावेळी बनणारा डिमांड झोन. असं डिमांड झोन हा 2 वेळा बनतो. म्हणजे एक जसं मी तुम्हाला पहिलं सांगितलं की कंटिन्युअसली मार्केट वरती जात आहे तेव्हा देखील डिमांड झोन बनतो, आणि मार्केट जेव्हा खाली पडत असतं आणि तिकडनं जेव्हा त्याच्यामध्ये ट्रेंड चेंज होतो, ट्रेंड रिव्हर्स होतो आणि मार्केट जेव्हा परत पॉझिटिव्ह साईडला जायला सुरू होतं तेव्हा डिमांड झोन बनतं. गाईज हे तुम्हाला ही सेकंड लाईन समजली आहे का? सेकंड लाईन आणि पहिली लाईन मॅक्झिमम 3 कॅन्डल्स असले पाहिजे आणि याच्यामध्ये ट्रेंडी मार्केटमध्ये आणि ट्रेंड रिव्हर्सल मध्ये डिमांड झोन बनतो. म्हणजे याचं तुम्हाला नुसतं एक्सप्लेनेशन समजलं असेल तरी तुम्ही हो म्हणू शकता. कारण जेव्हा आपण पुढे बघणार आहोत ना तेव्हा जेव्हा आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत तेव्हा तुम्हाला इझिली तुम्ही समजू शकता की मी तुम्हाला काय सांगण्याचा ट्राय करतोय. गाईज तुम्हाला हे समजलंय जे आता मी जस्ट तुमच्या समोर एक्सप्लेन केलेलं आहे ते? सर त्यांना माईक म्यूट करायला सांगितलेलं आहे आपण, त्यामुळं. ओके, इफ पॉसिबल ना गाईज गिव्ह मी युअर फीडबॅक्स ऑन चॅट्स वरती तुम्ही सांगू शकता जेणेकरून आपल्याला समजेल आणि आपण पुढे जाऊ शकू.
करा कंटिन्यू सर पुढे. ओके, आय थिंक थोडंसं कन्फ्युजन झालं असेल. इट्स ओके. आता जसं आपण पुढे जाऊ सो तेव्हा ते तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर होणारच आहे. सो जर अजून एक पुढचा आपण मुद्दा बघून घेऊ. याच्यामध्ये जे आहे मॅक्झिमम 3% ची रिस्क घ्यायची. आता रिस्क ॲपिटाईटच्या हिशोबाने जर आपण बघत असू, जेव्हा आपण पोझिशनल बेसिसवरती काम करतो म्हणजे 3 दिवसांपासून ते 25 दिवसांपर्यंत किंवा 15 दिवसांपर्यंत जेव्हा आपण काम करत असतो ज्याला आपण स्विंग ट्रेडिंग सुद्धा म्हणतो किंवा पोझिशनल बेसिस यालाच आपण असं म्हणू, कारण ते स्विंग ट्रेडिंग ही पूर्ण टोटली डिफरंट कन्सेप्ट आहे. सो तेव्हा वेळी आपल्याला जी रिस्क आहे ती 3 ते 5% चीच ठेवायची असते. जेव्हा आपण डिमांड झोन मध्ये काम करत असतो तेव्हा माझा जो मॅक्झिमम रिस्क आहे ना ती 3% ची घेणं गरजेचं आहे. म्हणजे मी त्याच्यापेक्षा जास्त रिस्क मी इथे कधीच बेअर करायची नाहीये. कमी रिस्क अकॉर्डिंगली जसं काही आपल्या समोर डेटाज अवेलेबल असतील त्या बेसिसवरती आपण कमी रिस्क इथे समोर ठेवू शकतो. आणि याचं लास्टचं जे फीचर आहे याच्यामध्ये जेव्हा आपण 3% ची रिस्क घेतो दॅट टाइम वी कॅन एक्सपेक्ट ऍटलिस्ट 9% रिटर्न. म्हणजे 1% रिस्क समोर आपण 3% रिटर्न एक्सपेक्टेशन ठेवले पाहिजे. अशा प्रकारे डिमांड झोन जो आहे याचे हे फीचर्स आहेत. आता या फीचरचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण जे तुम्ही पुढे जे आपण काही एक्झाम्पल्स घ्यायला सुरू करणार आहोत सो त्यावेळी तुम्हाला हेल्पफुल राहील. आणि मी आता सांगेन की पुढच्या 7 मिनिट्स मध्ये आपली जी आहे डिमांड झोनची कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. आता डिमांड झोनच्या कन्सेप्टवरती जाण्याआधी मी एक जस्ट तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट एक्सप्लेन करेन इकडे, जे मला असं वाटतं की महत्वाचं आहे आणि ते समजल्यावरती आपण जास्तीत जास्त इझिएस्ट वेमध्ये समजू शकतो. काहीच पहिल्या दिवशी आपण समजलो होतो की कॅन्डल्स जे आहे ही पूर्ण कॅन्डल आहे. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये इथे वरती जो आहे ही जी शॅडो आहे तिथे हा माझा हाय आहे. समजा ही जर कॅन्डल रेड असेल तर हा माझा ओपन आहे, हा माझा क्लोज आहे इथे आणि हा माझा लो आहे. जर ह्या कॅन्डलचा कलर जर ग्रीन असेल तर कॅन्डलमध्ये ही माझी बॉडी बनलेली आहे आणि त्याच्यामध्ये माझा ओपन हा खालच्या बाजूला आहे, त्याच्यानंतर हा माझा लो आहे, इथे क्लोज झालेला आहे पर्टिक्युलर कॅन्डल आणि हा माझा हाय आहे. सो या दोन्ही कॅन्डलच्या मधला जो भाग आहे ओपन आणि क्लोजच्या मधला ही त्याची बॉडी आहे. ओके, ओपन ते क्लोजच्या मधला जो भाग आहे ही माझी बॉडी आहे. तसंच ग्रीन कॅन्डल मध्ये देखील सुद्धा ओपन ते क्लोजच्या मधला भाग जो आहे ती बॉडी आहे. सो गाईज ह्या दोन्ही कॅन्डल मध्ये एक खासियत आहे की यांची बॉडी जी आहे ना ती मोर दॅन 50% आहे. म्हणजे इकडनं हाय पासून लो पर्यंत जर बघत असू तर क्लोज आणि ओपन हे मोर दॅन 50% आहेत. म्हणजे टोटल बॉडी जी आहे, टोटल जे लेंथ आहे त्याच्या मोर दॅन 50% साईज ही बॉडीची आहे. सो त्याच्यामुळे याला ना आपण नॉर्मल कॅन्डल कन्सिडर करू. आपण जास्त ते प्राइस ऍक्शन मधल्या गोष्टींमध्ये नाही फसणार आहोत, आपण त्याच्यामध्ये जास्त फोकस नाही करणार आहोत. आता आपल्याला जी सगळ्यात जास्त गरजेची पडणार आहे डिमांड झोन मध्ये, डिमांड झोन आणि सप्लाय झोन अनालिसिस जेव्हा आपण करत असतो त्यावेळी आपल्याला मोर दॅन 50% वाल्या कॅन्डलची रिक्वायरमेंट नाहीये. वी डोंट वॉन्ट 50% प्लस बॉडी आपल्याला नको आहे. आपल्याला काय हवंय, ज्याची बॉडी लेस दॅन 50% असेल ते आपल्याला इथे हवं आहे. आता ती कशी आयडेंटिफाय करायची किंवा ती कॅन्डल कशी बघायची आहे हे मी तुम्हाला जस्ट सांगतो. की समजा ही पूर्ण बॉडीची ही पूर्ण कॅन्डलची एक लेंथ आहे आणि त्याच्यामध्ये समजा एखादी कॅन्डल अशा प्रकारे बनलेली आहे. जर याची बॉडीची साईज जर आपण बघितली म्हणजे ओपन ते क्लोजच्या मधला जर भाग बघितला कुठल्याही कलरचा जरी असला तरीही देखील तो लेस दॅन 50% आहे. याला आपण डोजी कॅन्डल म्हणतो किंवा याला आपण बोरिंग कॅन्डल देखील म्हणतो. जेव्हा आपण डिमांड अँड सप्लाय झोनचा विचार करत असतो तेव्हा याला ऍज अ कन्सिडर केलं जातं डोजी. कालची जर तुम्ही पीपीटी बघितली असेल सो त्याच्यामध्ये डोजी कॅन्डलचे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते प्लीज गो थ्रू करा जेणेकरून तुम्ही हे समजू शकाल की डोजी कॅन्डल कशा प्रकारे बघतात किंवा त्याला कशा प्रकारे आपण आयडेंटिफाय करू शकतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रॉकेट सायन्स किंवा तुम्हाला हँड होल्डिंगची गरज नाही पडणार आहे. हा खूप इझी कन्सेप्ट आहे. आता ह्याच्यामुळे मी थोडंसं अजून पुढे जातो, जेव्हा एक्झाम्पल्स मध्ये जाऊ ना तेव्हा तुम्हाला ते अजून व्यवस्थितरित्या समजेल. येस प्लीज म्यूट युअर डिव्हाइस. ओके, सो इथे आलेलो आहोत आपण. थँक्यू. ओके, इथे आपण आलेलो आहोत. आता जे तुम्हाला मी डोजी कॅन्डल सांगतोय, आता ह्या जर तुम्ही बघाल ना
ह्या पूर्ण कॅन्डल्स आहेत, यांच्यावरती मी मार्किंग करतोय, ह्या पूर्ण कॅन्डल आहेत. यांची बॉडी जी आहे ना ती मोर दॅन 50% आहे त्या कॅन्डल्सची. बट आता ही जी ब्लॅक कॅन्डल आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल ना, इकडनं जर आपण पूर्ण लेंथ कॅल्क्युलेट केली आणि हा जो बॉडीचा पार्ट जर आपण बघितला, हा लेस दॅन 50% असल्यामुळे याला आपण डोजी कॅन्डल आयडेंटिफाय करणार आहोत. आता समजण्याची गोष्ट याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आहे, जे आपण काही वेळा आधी फीचर्स बघत होतो, जे तुम्हाला मी ट्रेंडी मार्केट अँड ट्रेंड रिव्हर्सल वाला मार्केट सांगत होतो. सो हे जे आहे ना, ह्या दोन्ही जे एक्झाम्पल्स मी तुमच्या समोर आणलेत ते ट्रेंड रिव्हर्सल वाले आहेत. म्हणजे समजा स्टॉक जेव्हा कंटिन्युअसली खाली पडतोय, कंटिन्युअसली स्टॉक खाली येतोय, तर इथे जर आपण बघत असू ह्या पर्टिक्युलर कॅन्डल नंतर स्टॉकचं प्राइस जो आहे ना तो अपसाइड मोमेंटम सुरू झालेली आहे, स्टॉक पॉझिटिव्ह साईडला चालू झालेला आहे. सो या पॉइंटवरून ट्रेंड रिव्हर्सल झालेला आहे, ट्रेंड रिव्हर्स झालेला आहे, म्हणजे निगेटिव्ह ट्रेंड जो होता तो आता पॉझिटिव्ह साईडला जायला सुरुवात झालेला आहे. आणि इथे जर याला जर आपण कन्सिडर करू, जर एक कॅन्डलने डिमांड झोन बनला असेल, आता डिमांड झोन प्लॉट कसा करायचा, या पर्टिक्युलर कॅन्डलचा हाय आणि ह्या पर्टिक्युलर कॅन्डलचा लो इथे प्लॉट करायचा आपल्याला, आणि ह्याच्या मधला जो झोन आहे ना तो माझ्यासाठी डिमांड झोन आहे. स्ट्रॉंग डिमांड झोन एका कॅन्डलने बनतो, एका कॅन्डलने जो झोन बनतो तो खूप स्ट्रॉंग असतो. इकडे जेव्हा कधी इन फ्युचर स्टॉक जर इन फ्युचर खालती आला तर ह्या लेवलवरून परत त्याच्यामध्ये फ्रेश बाईंग होताना दिसणार आहे आणि स्टॉक परत पॉझिटिव्ह साईडला जाताना आपल्याला दिसणार आहे. गाईज, तुम्हाला इथपर्यंत समजलेलं आहे का की डोजी कॅन्डल कशी बघतात, ट्रेंड रिव्हर्सल कसा आहे आणि डिमांड झोन जो स्ट्रॉंग डिमांड झोन आहे तो कशा प्रकारे प्लॉट करायचा आहे? Guys, I want your feedback on our chat box so I'm able to understand. की अजून एकदा रिपीट करूयात. सर, फ्रेश बाईंग कुठे करू शकतो हे जरा प्लीज रिपीट करू शकता का? येस मॅम, येस डेफिनेटली. थँक्यू फॉर युअर क्वेश्चन, बिकॉज लोक फ्रेंडली क्वेश्चन नाही विचारते, सो मला लोनली फील होतंय, कारण ही कन्सेप्ट आहे ना ती त्याच्यामध्ये क्वेश्चन्स येणं खूप गरजेचं आहे, सगळ्यांचा तो एक फीडबॅक येणं गरजेचं आहे. सो तुम्हाला मी परत एकदा सांगतो, हे कन्सेप्ट सगळ्यांसाठी परत एकदा क्लिअर करण्याचा मी ट्राय करतो. तुमच्याबरोबर त्यांच्या देखील त्या कन्सेप्ट अजून एकदा लक्ष नसतील तर ते अजून एकदा क्लिअर होतील. ओके फाईन. सो समजा इकडनं कंटिन्युअसली स्टॉक खालती येतोय, स्टॉक बेरिश ट्रेंड मध्ये आहे. या डोजी कॅन्डल नंतर स्टॉक जो आहे त्याच्यामध्ये एक रिव्हर्सल आलाय, स्टॉक जो आहे तो पॉझिटिव्ह झालाय. सो स्टॉक पॉझिटिव्ह झाल्यानंतर जेव्हा आपण स्टॉक अनालिसिस करत असू त्यावेळी आपल्याला बघायचं आहे की कुठून स्टॉक रिव्हर्स झालाय. ह्या पॉईंटवरून स्टॉक रिव्हर्स झालेला आहे आणि तिथे जर फक्त एक डोजी कॅन्डल असेल, म्हणजे एक बोरिंग कॅन्डल असेल, लेस दॅन 50% बॉडीवाली एक कॅन्डल असेल, तर त्याचा जो हाय आहे त्याला अप्पर बँड मी प्लॉट करणार आहे आणि त्याचा जो लो असेल त्याला मी लोअर बँड इथे प्लॉट करणार आहे. आता इन फ्युचर 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर किती वेळानंतर जेव्हा स्टॉक खालती येईल, स्टॉक परत खालती येईल, जसा ह्या झोन मध्ये येईल ना मॅडम, तसं आपल्याला इथे बाईंग करायचं, त्याला रिव्हर्स येण्याची आपल्याला वाट बघायचं. लगेच इकडे बनलाय म्हणून बाय नाही करायचं, रिव्हर्स येऊन जेव्हा तो टेस्ट होणार, म्हणजे जसं आपण सपोर्ट्स मध्ये बघितलं होतं, सपोर्ट लेवलला जेव्हा नेक्स्ट टाइम सपोर्ट लेवलला येईल तेव्हा बाईंग करतात. सो तसंच डिमांड झोन मध्ये देखील परत जेव्हा नेक्स्ट टाइम रिव्हर्स येईल ना स्टॉक, त्यावेळी आपल्याला बाईंग करायची. मॅम, आता तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली सर? येस सर, मग त्यासाठी आपल्याला ते एवढं वेट करावं लागणार ना की आपल्याला कॅन्डल आधी बनलेत एवढे, ते बघून मग परत रीड करून मग ते आपल्याला बाय करावं लागणार, मग त्यासाठी आपल्याला थांबावं लागणार त्या तेवढे वेट काय असेल त्यासाठी. एक्झॅक्टली आपल्याला म्हणजे तुम्हाला लिटरली सांगेन याच्यासाठी 8 वर्षांचं पण 8 इयर्सचं पण आपल्याला वाट बघावी लागते. बट जेव्हा कधी तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी भेटेल त्या सिच्युएशनला तुम्हाला रिटर्न्स आहेत ना, म्हणजे माझं जर असं म्हणणं आहे की समजा जर तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष वाट बघत असाल तर तुमचं यू कॅन एक्सपेक्ट ऍटलीस्ट 70 to 80% रिटर्न इन नेक्स्ट 1 year. जर ते मोर दॅन 5 years असेल, सो यू कॅन एक्सपेक्ट मोर दॅन 120-140% रिटर्न्स. म्हणजे जेव्हा
इट्स लाईक टाटा मोटर्स. आणि अजून एक एक्झाम्पल रेकॉर्डेड आहे, बरेचसे एक्झाम्पल आहेत. ह्याचं तुम्ही Okay. होमवर्क सुद्धा घेऊ शकता ह्या गोष्टीचा. हे जर एकदा कन्सेप्ट जस्ट क्लिअर होईल ना आपल्याला, तर तुम्हाला Okay. समजेल. आणि हे मिरॅकल्ड आहे. आणि माझ्याकडे ऍक्च्युली पूर्णपणे यांची प्लॉटिंग होती. म्हणजे मी 3 वर्षाआधी ना सगळ्या स्टॉक्सची प्लॉटिंग करून ठेवली होती. investing.com मध्येच ती प्लॉटिंग करून ठेवली होती. बट सम रिझन्स ते वाईपआउट झालेलं आहे. सो बट ह्याचा तुम्ही खूप चांगला वापर करू शकता. जस्ट तुम्हाला मी एक एक्झाम्पल दाखवतो. आपण आता पुढे एक्झाम्पल बघू. जस्ट ही एक पुढची जी कन्सेप्ट आहे ना ती जस्ट क्लिअर करतो. Yes, सो yes. गाईज, Thank you. जे आपण बघितलं होतं की त्याच्यामध्ये मॅक्झिमम 3 कॅन्डल्स असले पाहिजेत. म्हणजे इथे जर तुम्ही नेक्स्ट बघाल, आता हे जे आहे ही स्ट्रॉंग डिमांड झोन आहे. आता हा मी लिहिलाय रिटेल डिमांड झोन. आपल्याला डेफिनेशन काय की ते मोठा पैसा बाईंग मध्ये येतो. बट समटाइम्स मार्केटमध्ये कधी कधी रिटेल पैसा जो आहे ना तो देखील मार्केटला पॉझिटिव्ह साईडला घेऊन जाण्यासाठी कारगर ठरतो. ती लेवल तो बनवतो. पण तिथे जर तुम्ही बघाल तर तिथे एक कॅन्डल नसते, तिथे ना 3 कॅन्डल असतात. 3 कॅन्डल्स किंवा 2 कॅन्डल्स असतात. सो याचं देखील सेम आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा 3 कॅन्डल असतील तर तिन्ही कॅन्डल मधल्या ज्या कॅन्डलचा हाय मोठा आहे ना तो कन्सिडर करायचा अप्पर बँडला, आणि जो लो आहे सगळ्यात लो असेल तो करायचा लोअर बँडला इथे कन्सिडर करायचा आपल्याला. अगेन सेम सिच्युएशन आहे. जेव्हा इन फ्युचर स्टॉकचा प्राइस खाली येईल आणि जेव्हा इकडे टच होईल तेव्हा आपल्याला बाईंग करायची. सो ह्याला आपण रिटेल डिमांड झोन म्हणतो. आणि जो आता पहिला जो होता एका कॅन्डलवाला त्याला आपण स्ट्रॉंग डिमांड झोन म्हणतो. आता आपण हे जस्ट जसं मी म्हणालो तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला. आणि लिटरली, आणि सर मी खरोखर सांगेन आपल्या ज्या सेशनचं जे तुम्ही नाव दिलंय खूपच सूचक आहे. कारण ही जी टेक्निक आहे ना दिस इज ओनली फॉर इन्व्हेस्टर्स. आणि ट्रेडर्स देखील याचा उपयोग करतात. बट माझं असं म्हणणं आहे की डिमांड अँड सप्लाय झोन प्लॉटिंग जर तुम्ही शिकलात आणि जर तुम्ही त्याचा इन्व्हेस्टमेंटसाठी वापर करत असाल तर तुम्ही म्हणजे जेव्हा तुम्हाला जो अपॉर्च्युनिटी भेटेल, अपॉर्च्युनिटी वर्षातून तुम्हाला जर तुम्ही मंथली बेसिसवरती किंवा विकली बेसिसवरती काम करत असाल, विकली बेसिसवरती जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला वर्षाला फक्त 16 ते 17 अपॉर्च्युनिटीज भेटणार आहेत. बट डॅम शुअर तुमचा पैसा आहे ना तो डबल होणार आहे. म्हणजे हे ऍक्च्युली इथे खूप स्टुडंट्स आहेत, स्टुडंट्सना मी ग्रीडी नाही करत आहे. बट ऍक्च्युली गाईज हे एवढं पॉवरफुल आहे तर त्याचं आपण एक जस्ट डेफिनेशन बघू, एक एक्झाम्पल बघून घेऊ. जे लास्ट टाइम आम्ही श्रीती साईमध्ये जेव्हा सेशन घेतलेलं फॉर जे आमचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक सेशन घेतलेलं, त्यावेळी मी हा कंटेंट रेडी केलेला. मागच्या नोव्हेंबरला 2020च्या नोव्हेंबरला 3 तारखेला मी हा कंटेंट इथे रेडी केला होता. 2 एक्झाम्पल्स आहेत आपल्या समोर, ते आज मी दाखवणार आहे. आता जर आपण बघू तर हा स्टेट बँक ऑफ इंडियाचा मंथली चार्ट आहे. आणि इथे जी व्हर्टिकल लाईन इथे मी प्लॉट केलेली आहे, ही जी ते व्हर्टिकल लाईन जर तुम्ही बघत असाल, ही जिथे डॉटेड व्हर्टिकल लाईन मी जिथे प्लॉट केलेली आहे ना, सो इथे जर तुम्ही बघाल तर इथे ती डोजी कॅन्डल बनली आहे. इथे ती डोजी कॅन्डल बनलेली आहे. म्हणजे लेस दॅन 50% बॉडी. आता ही बॉडी जी आहे ती मोर दॅन 50% आहे. बट त्याच्या बाजूची पण मोर दॅन 50% आहे. बट त्याच्या दोघांच्या मध्ये जर तुम्ही बघत असाल तर लेस दॅन 50% बॉडी म्हणजे अशी जी चांदण्यासारखी क्रॉस सारखी बनलेली असते ती आहे. सो त्याच्या तिकडनं मी हा डिमांड झोन प्लॉट केलाय. आय थिंक टाटा मोटर्सच आहे का हा? नाही, हा स्टेट बँक ऑफ इंडिया, सॉरी, स्टेट बँक ऑफ इंडिया. सो इथे 154 रुपीज ते 145 रुपीजचा एक रेंज आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. तुम्ही स्वतः देखील चेक करू शकता. मंथली चार्ट तुम्ही investing.com वरती जा, मंथली चार्ट प्लॉट करा. जर पॉसिबल झालं तर तुम्हाला मी आज दाखवेन, कारण जर नेटवर्क कंजेशन आलं तर दाखवू शकणार नाहीये. सो त्याच्यामुळे इन ऍडव्हान्स सांगतो तुम्हाला की 2014 फेब्रुवारीची मंथली कॅन्डल जर तुम्ही बघाल तर ती डोजी कॅन्डल आहे. तर त्याची अप्पर बँड जो आहे तो 154 रुपीजला आहे अप्पर रेंज, आणि जी लोअर रेंज आहे ती 145 ला आहे. सो त्याच्या हिशोबाने मी इथे डिमांड झोन प्लॉट केलाय. गाईज एवढं तुम्हाला समजलंय का की डिमांड झोन कसा प्लॉट झालाय तो? अदरवाईज एक काम करूया आपण, ह्याला आपण ट्राय करतो मी की आपण डायरेक्ट एक्झाम्पलच बघू. आपण डायरेक्ट लाईव्ह मध्ये जाऊयात आपण, जेणे आपल्याला सगळ्यांना ते इझी राहील, मिसअंडरस्टँडिंग राहणार नाही कुठल्याही गोष्टीची.
ओके गाईज, जो आपण बघत होतो तो आपण मंथली चार्ट बघत होतो आणि स्टॉकचं नाव होतं स्टेट बँक ऑफ इंडिया SBIN. ओके, सो स्टेट बँक ऑफ इंडिया मधली ही इकडची कॅन्डल आहे ती. ओके फाईन. सो याचं प्लॉटिंग इथे मी करतोय. ओके, ही बघा, हे जे मी सांगत होतो तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या 2014ची फेब्रुवारी. सो इकडे जी कॅन्डल सगळ्यांना दिसते, आता सगळ्यांना ही कॅन्डल दिसते जिथे मी जस्ट त्याला एक थोडस हायलाइट करतो कशा प्रकारे डोजी कॅन्डल बघायचे. ही कॅन्डल आपल्याला सगळ्यांना दिसते का? येस सर. हा, सो वी कॅन, आपण त्याला डोजी कॅन्डल किंवा बोरिंग कॅन्डल म्हणतोय, जे तुम्हाला मी जस्ट इलॅबरेट केलं होतं काही वेळाआधी. सो त्याला एक जस्ट मी हॉरिझॉन्टल लाईन मार्क करतो. याचा जर मी हाय बघेन तर तो होता 154 रुपीज. सो आय एम प्लॉटिंग हाय at a 154 ला इथे मी याचा हाय प्लॉट करतो. आय एम गेटिंग सम एरर. ओके, 154 आणि ह्याचा जो लो आहे ह्या पर्टिक्युलर कॅन्डलचा, तो वरती आपण बघू शकतो, तो आहे 145 चा. सो 145 चा मी ह्याला लोअर बँड इथे मी प्लॉट करतो. ओके, सो काही जसं मी तुम्हाला सांगत होतो की ट्रेंड रिव्हर्सल नंतर येणारा जो आहे, ट्रेंड रिव्हर्सल नंतर जो येतो, म्हणजे समजा इकडनं स्टॉक जर तुम्ही बघाल, स्टेट बँक ऑफ इंडिया कंटिन्युअसली खाली पडत आलेला आहे आणि ह्या पर्टिक्युलर पॉइंटवरून खूप चांगल्या प्रकारे स्टेट बँक ऑफ इंडिया रिव्हर्स झाला. म्हणजे 154 रुपीज वरून स्टेट बँक ऑफ इंडिया जर तुम्ही बघाल तर त्याचा हाय जो आहे अप्रॉक्स गेलेला आहे 440 पर्यंत ह्याचा हाय बनलेला आहे. जर इथे तुम्ही बघाल तर याचा हाय आहे 436 चा हा हाय बनवलेला आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. म्हणजे इकडनं जागेवरून त्यांनी 100%चा रिटर्न दिला. आता म्हणजे सर आपण इकडे प्लॉटिंग जी केली आहे 2014च्या दुसऱ्या महिन्यामध्ये प्लॉटिंग केली आहे, आपल्याला वाढ बघायचंय 2016ला. जर तुम्ही बघत असाल ही जी कॅन्डल बनलेली आहे फेब्रुवारीमध्ये, 2016च्या फेब्रुवारीमध्ये जसं स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या रेंज मध्ये टच झाला, बोल्ड करतो जेणेकरून 4-5 वाजेपर्यंत देऊन देणार. सो जसं इथे टेस्ट झालंय, सर प्लीज म्यूट युअर डिव्हाइस. सो जसं इथे प्लॉट झालेला आहे तर तसं तुम्ही बघू शकता, जेव्हा कधी इथे स्टॉक आला 2016 मध्ये आला स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर परत आहे ना स्टॉक स्टेट बँक ऑफ इंडियाने नवीन हाय बनवलाय. स्टेट बँक ऑफ इंडियाचा नवीन हाय होता 351 रुपीज. विथिन इयर मध्ये, 1.5 वर्षामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्याला रिटर्न दिलेला आहे. जर 154 पासून जर मी इकडे कॅल्क्युलेट केलं, 154 पासून मी इथे कॅल्क्युलेट करतोय, सो त्या टाइमला मला इथे रिटर्न भेटलेला आहे 127% रिटर्न आहे स्टेट बँक ऑफ इंडियाला. गाईज, आता तुम्हाला हे एक्झाम्पल समजलंय का? कसली नुसती बोंब. ऍडमिन प्लीज म्यूट डिव्हाइस ऑफ अदर इंडिव्हिज्युअल्स. हॅलो, गाईज प्लीज म्यूट युअर डिव्हाइसेस. घाल घातलेला तरी दिवस पाहिजे, घातलेला आहे ना. Okay, so I'm not able to mute these devices, so it's really difficult to work. Okay, fine, ठीक आहे. So guys, आता जे आपण जस्ट बघत होतो डिमांड झोनचं एक्झाम्पल जसं विचारलं गेलं होतं की कशा प्रकारे बघायचं. सो हे सगळ्यांना समजलं आहे का की कशा प्रकारे इकडे आपण बेनिफिट घेतलेला आहे. इथे जो आपण डिमांड झोन प्लॉट केला आहे ह्या 2 येलो लाईनला, 2 वर्षानंतर जेव्हा स्टॉक खालती आलाय आणि तिकडनं जेव्हा परत बाउन्स बॅक झालाय तर स्टॉकने आपल्याला 127% रिटर्न दिलेला आहे. असं काही हे समजलं आहे का एवढं? प्लीज मला एक रिप्लाय द्या, सो आपण पुढे जाऊ शकू.
नेक्स्ट एक्झाम्पल वरती आपण जाऊ शकतो आणि बघू शकतो. ओके, थँक्यू. सो येस, आता जर ह्याला आपण थोडस पुढे बघू ना, डिमांड झोन जो आहे तो परत एकदा आपल्याला इकडे अपॉर्च्युनिटी देणार आहे. फाईन. सो इकडनं जर तुम्ही बघाल, स्टेट बँक ऑफ इंडिया परत 154 ला आला. जेव्हा लास्ट टाइम मोठा हा फॉल झाला होता स्टेट बँक ऑफ, म्हणजे पूर्ण कोरोनामुळे जेव्हा मार्केट वन साइडेड खाली पडलेलं, मार्केट जेव्हा अर्ध झालेलं 50%, मोर दॅन 35%चा जेव्हा मार्केटमध्ये फॉल आलेला, तेव्हा स्टेट बँक ऑफ इंडिया हा 375 वरून परत 154 रुपीजचा झाला होता विथिन सम मंथ्स. सो त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल, स्टेट बँक ऑफ इंडियाने परत एकदा बाउन्स केलेला आहे, परत एकदा रॅली दिली आहे. आणि ती जर तुम्ही बघाल तर त्याचं पर्सेंटेज जर गेन काढला आपण, जो प्रिव्हियस हाय आहे त्याच्या हिशोबाने जर आपण काढलं, सो तो आपल्याला भेटतो 178% हाय भेटलेला आहे विथिन 7-8 मंथ्स. सो गाईज, हा जो आपण आता जे तुम्हाला जे टूल जे दाखवलेला आहे, ज्यांनी ह्याला सिरियसली बघितलंय, ज्यांनी आता ही जी मी सांगितलेली कन्सेप्ट समजून घेतलीये, तर त्यांना मी खरोखर सांगेन की तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी ना, आज आत्ता हे सेशन संपल्यानंतर तुमच्या हातात एक टूल आहे की ज्याचा तुम्ही भयंकर जास्त वापर करा. पुढचे 3 ते 4 महिने कुठल्याही प्रकारचा ट्रेड नका घेऊ, फक्त ट्राय करा हे प्लॉटिंग परफेक्टली करण्यासाठी, परफेक्टली शिकण्यासाठी. आणि मला जेवढं माहिती आहे तर आपल्या संस्थेमध्ये हे माझे जे व्हिडिओज आहेत तर रेकॉर्ड होत आहेत, आणि त्या तुम्ही परत एकदा बघू शकता, परत एकदा रिचेक करू शकता, आणि डेफिनेटली त्याचा बेनिफिट घ्या असं मी म्हणेन. सो आता जे आपण समजून घेतलेलं आहे, हॅलो, इज देयर एनीबडी गाईज, इफ यू वॉन्ट टू आस्क समथिंग ना, सो प्लीज विचारा समोर येऊन, बट ते मध्ये थोडंसं टीज नका करू, बिकॉज इट्स डिफिकल्ट टू फोकस ऑन पर्टिक्युलर टॉपिक. सगळ्यांचा फोकस जे आहे ते डिस्टर्ब होतं याच्यावरती. ओके, सो स्टेट बँक ऑफ इंडियाचा आपण जस्ट आता एक एक्झाम्पल, लाईव्ह एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवलेलं आहे. सो आता मी थोडासा परत आपले जे रेकॉर्डेड एक्झाम्पल्स जे माझ्याकडे आहेत, फॉर्च्युनेटली माझ्याकडे आहेत, बिकॉज मी रेकॉर्ड नाही करत एक्झाम्पल्स, कारण हे दर टायमाला नवीन असतात, सो त्याच्यामुळे रेकॉर्ड नाही करत. सो स्टेट बँक ऑफ इंडिया, आता आपण जस्ट लाईव्ह एक्झाम्पल बघितलं, ते जे मी तुम्हाला दाखवत होतो की रॅली झाले 127%ची, देन नेक्स्टची लास्ट टाइम जेव्हा मी ते ड्रॉ केलेलं, तर त्या टायमाला फक्त 50%चा रिटर्न होता. एक्झिट झाला नाहीये स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया कंटिन्युअसली रॅली चालू राहिलेली आहे. सो आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण इकडे बघून घेणार आहोत, ते आहे युपीएलचं, युनायटेड फॉस्फरसचं आपण इथे बघणार आहोत. आपण आता जो बघितलं, जे आपण डिमांड झोनचं एक्झाम्पल बघितलं, ते होतं की ट्रेंड रिव्हर्सल वाला, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया जो होता तो इकडे जर तुम्ही बघाल, इकडे जर स्टेट बँक ऑफ इंडिया जर तुम्ही बघाल तर तो वरतून खाली आलेला होता, म्हणजे डाऊन ट्रेंड चालू होता, आणि इकडनं डाऊन ट्रेंड चेंज झालाय, इकडनं तो पॉझिटिव्ह झालाय, म्हणजे ह्या पॉइंट वरून ट्रेंड रिव्हर्स झालेला आहे, म्हणून याला ट्रेंड रिव्हर्सल वाला डिमांड झोन म्हणतात. आणि तो सिंगल कॅन्डल वरून झालाय म्हणून तो स्ट्रॉंग डिमांड झोन आहे. आता जे मी एक्झाम्पल तुमच्या समोर आणणार आहे ते जे आहे ना, ते ट्रेंडी मार्केट मधलं आहे, म्हणजे ऑलरेडी पर्टिक्युलर स्टॉक हा पॉझिटिव्ह साईडला आहे. जर तुम्ही इथे युपीएल बघत असाल, इथे युपीएल जो आहे तो खालतून वन साइडेड वरती चाललेला आहे, वरती गेलेलाच आहे इन फ्युचर. बट जेव्हा ट्रेंडी मार्केट्स असतात तर त्यावेळी देखील काही डिमांड झोन बनतात. उदाहरणार्थ हा डिमांड झोन मी इथे प्लॉट केलेला आहे. ह्याच्या 2 ओरिजिनल मी ज्या लाईन्स ड्रॉ केल्या आणि इकडे डिमांड झोन मी लिहिलेला आहे ते तुम्ही बघू शकता. सगळ्यांना आय होप तो दिसत असेल. सगळ्यांना हा रिकॉग्नाइज होतोय का डिमांड झोन जो प्लॉट केलेला आहे? Guys, I want you to answer quickly because of the yes, thank you sir. So इथे हा डिमांड झोन आपण प्लॉट केलेला आहे. आता युपीएल जो आहे तो जर आपण बघू तर युपीएल इकडनं नंतर वरती गेल्यानंतर खाली आलेला आहे. आता ह्या लेवलला जेव्हा युपीएल आला, ही अगेन ही 3 नोव्हेंबरची इकडे आहे. दुपारी मी ह्याला 9 वाजता दुपारी 1 वाजता मी इकडे ही प्लॉटिंग केलेली, आणि सेशन मला आठवतंय 4 वाजता आमचं सेशन असायचं लर्निंगचं. सो त्याच्यासाठी मी लाईव्ह प्लॉटिंग करून ठेवली होती. आणि नंतर जेव्हा रिझल्ट आला, तुम्ही इथे वरती ना त्याची डेट्स देखील बघू शकता, डेट अँड टायमिंग, जो कुठला चार्ट आहे त्याचं डेट, टायमिंग, हाय लो सगळं आपल्याला दिसतं. सो 3 नोव्हेंबरला हा रेकॉर्ड केला होता दुपारी 1 वाजता. आणि जेव्हा नेक्स्ट क्लास होता, 1 आठवड्यानंतर जेव्हा नेक्स्ट क्लास होता, तेव्हा मी याचं एक सगळ्यांसाठी एक
एक्झाम्पल घेऊन गेलो की जेव्हा डिमांड झोन मध्ये म्हणजे त्यांच्या समोरच प्लॉटिंग केली होती आणि नंतर डिमांड झोनचा त्यांना इफेक्ट मी दाखवला की डिमांड झोनचा इफेक्ट किती जबरदस्त असतो, जो स्टॉक कंटिन्युअसली खाली पडत होता विदाउट एनी रिझन, म्हणजे तिकडे कुठल्याही प्रकारचं इंडिकेशन नाहीये, दोन्हीही मुव्हिंग एव्हरेजच्या खाली आहे, बट विदाउट एनी रिझन जर तुम्ही ते बघाल तर ह्या स्टॉकने इकडनं बाउन्स बॅक केलेला आहे आणि त्यांना विथिन 3 days मध्ये 5% रिटर्न दिलं. सो गाईज एवढं म्हणजे यार 3 दिवसात 5% रिटर्न कुठे भेटतं आपल्याला. सो ही जी बेनिफिट आहे ना, हा आपल्याला बेनिफिट मिळतो जेव्हा आपण डिमांड झोन अनालिसिस हे व्यवस्थितरित्या समजतो. सो गाईज आता तुम्हाला डिमांड झोन अनालिसिस समजलेला आहे का व्यवस्थित? If anybody have doubt, you can ask to sir. हा, कोणाला काही डाऊट्स असतील तर प्लीज विचारा. कारण आपण दोन्ही क्रुशियल जे टाइप्स आहेत डिमांड झोनचे, एक रॅली बेस्ड जो असतो तो म्हणजे ट्रेंड बेस्ड ट्रेंडी मार्केट मधला जो आत्ता बघितला युपीएल मध्ये, आणि एक ट्रेंड रिव्हर्सल वाला आपण बघितला स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये, ते आपण बघितलेला आहे. फाईन. सो मी आता याच्यामधून पुढे घेतोय सर, कारण मला असं वाटतं की आपला जो डिमांड झोन आहे ती कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. अदरवाईज दोज हू वॉन्ट दे कॅन डेफिनेटली वॉच अवर व्हिडिओज जे तुम्ही पोस्ट करताय किंवा जे तुमच्याकडे रेकॉर्डेड आहेत त्या तुम्ही त्यांना दाखवू शकता परत एकदा. सो मी आता नेक्स्ट आजच्या दिवसाच्या नेक्स्ट कन्सेप्ट वरती चाललेलो आहे, सप्लाय झोन. अगेन सांगेन की सप्लाय झोन जो आहे तो एक मी असं म्हणेन की ते इट्स टोटली म्हणजे सेम टू सेम डिमांड झोन सारखंच आहे, फक्त याच्यामध्ये ना सेलिंग अपॉर्च्युनिटीज येतात. हे आपल्याला सेलिंग झोन दाखवतात की किती फोर्सफुली पर्टिक्युलर स्टॉक मध्ये सेल ऑफ येऊ शकतो ते. आता याचे फीचर्स देखील सेम आहेत. मॅक्झिमम 3 कॅन्डल्स असले पाहिजे ट्रेंडी मार्केटमध्ये किंवा ट्रेंड रिव्हर्सल मध्ये सप्लाय झोन बनतो. मॅक्झिमम 3% ची रिस्क घ्यायची आहे आणि जेव्हा तुम्ही एकदा 3% ची रिस्क घेताय तर त्याच्या समोर तुम्ही ऍटलीस्ट 9% एक्सपेक्टेशन रिटर्न ठेवून चालू शकता. आता जर इकडे जर आपण बघू, जसं आपण बघितलेलं की डिमांड झोनला खालच्या बाजूला आपण प्लॉट करतो, तर सप्लाय झोन जो आहे ना तो वरच्या बाजूला प्लॉट होतो, म्हणजे डोक्यावरती. हा रेजिस्टन्सचा एक्सटेंडेड व्हर्जन आहे, आपल्या डोक्यावरती प्लॉट होणार आहे. म्हणजे हाय आणि लो ला आपण इथे प्लॉटिंग करणार आहोत. ओके. आणि तसंच जेव्हा तो रिटेलवाला सप्लाय झोन होतो, रिटेलर विकून बनवतात, तर तो जो असतो ना तो वरच्या बाजूला मॅक्झिमम सर प्लीज ओके फाईन. सो या ठिकाणी जर आपण बघत असू तर इकडे अशा प्रकारे एक कॅन्डलवाला जो आहे तो स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे आणि जो 3 कॅन्डलवाला जो आहे तो रिटेल सप्लाय झोन इथे आपण प्लॉट केलेला आहे. सो गाईज इथपर्यंत मला वाटतं सप्लाय झोन आणि डिमांड झोन ज्यांना सगळ्यांना क्लिअर झाला आहे त्यांना सप्लाय झोन मध्ये फारसं काही डिफिकल्टीज नाही येणार आहेत. सो तरी पण मी एकदा विचारतो की गाईज याच्यामध्ये परत एकदा सांगा, ह्या बेसिक्स मध्ये मी काही परत एकदा तुम्हाला रिपीट करू का, सप्लाय झोन मध्ये कुठल्या गोष्टी ऍड ऑन करायच्या आहेत किंवा कसं आपल्याला बघायचं आहे ते. Students, please reply to sir. सर कुंभार सर जॉईन झाल्यापासून मुलांचा रिप्लाय एकदम थांबलेला आहे. दहशत झालेली वाटतं सरांची. नाही कुंभार सर ऍक्च्युली दुसऱ्या प्रोग्राम मध्ये, त्यामुळे तुम्ही विचारू शकता काही, आणि आम्ही सर्वांना स्वातंत्र्य देतो, असं काही नाहीये कुणाला काही. नाही हो, मस्करी करतोय. गाईज प्लीज आस्क सम क्वेश्चन, सो जेणेकरून आपल्याला थोडंसं अजून इन डिटेल्ड समजता येईल, कारण तुमचा जो प्रत्येक क्वेश्चन आहे ना तो सगळ्यांसाठी हेल्पफुल राहील. ओके फाईन. सो मला असं वाटतं की पुढे गेल्यास चांगलं आहे, आपण इथे पुढे जाऊयात. सो इकडे एक सप्लाय झोनचं मी एक्झाम्पल घेतलेलं आहे. सप्लाय झोन जर तुम्ही इथे बघत असाल तर इथे
इथे एक डोजी बनलेली आहे, इथे एक डोजी बनलेली आहे, इथे मी तो सप्लाय झोन प्लॉट केलेला आहे आणि पर्टिक्युलर स्टॉक जो आहे तो सप्लाय झोनला रिस्पेक्ट देतो. आता हा टाटा मोटर्सचं मी इथे एक्झाम्पल घेतलेला आहे. ठीक आहे, टाटा मोटर्सचं इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे. सप्लाय झोन मी प्लॉट केलेला आहे. अगेन हा ट्रेंडी मार्केट मधला आहे. ऑलरेडी स्टॉक जो आहे ना तो खाली पडणारच आहे. सो ट्रेंडी मार्केटमध्ये, रॅलिड मार्केटमध्ये मी ही प्लॉटिंग केलेली आहे इथे. फाईन. सो आता त्याचं जस्ट आपण एकदा रिझल्ट बघू की कसा आलाय. सर डेफिनेटली होल्डिंग जी आहे, वेन एव्हर यू डू होल्डिंग ना, डीमॅट होल्डिंग जेव्हा तुम्ही ठेवता तेव्हा तुमचं फॉर्च्यून क्रिएशनला जातं. ट्रेडिंग पर्पजेस मध्ये जेव्हा तुम्ही काम करत असता, आता ट्रेडिंगसाठी मी तुम्हाला सांगेन, इफ यू आर ऑप्शन स्ट्रॅटेजी प्लेअर, अदरवाईज तुमच्याकडे समजा तुम्हाला 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत मार्केटमध्ये, त्याच्यातले तुम्ही 5,000 रुपये जे आहेत ना ते ट्रेडिंगसाठी ठेवा. त्याच्यामध्ये एक्सपोजर्स वरती किंवा तुमची जे काही तुम्हाला जी टेस्टिंग करायची तुम्ही त्या 5,000च्याच कॅपिटल वरती करा. रिमेनिंग 95,000 रुपीज आहेत ते डायव्हर्सिफाय करून इन्व्हेस्ट करा इक्विटीज मध्ये, होल्डिंग करा पर्टिक्युलर शेअर्सची. तुम्हाला चांगला त्याच्यामध्ये प्रॉफिटेबल तुमच्यासाठी राहील, ते मॅक्झिमम प्रॉफिटेबल राहील. मी तर म्हणेन प्रॉफिटेबल पेक्षा तुम्हाला फॉर्च्यून क्रिएशन त्याच्यामध्ये होईल, फॉर्च्यून्स तुम्ही त्याच्यामध्ये क्रिएट करू शकता. सो प्लीज फोकस ऑन अ होल्डिंग पर्पजेस, डोंट गो फॉर अ ट्रेडिंग. ओके, थँक्यू. ओके, सो याचं एक जस्ट आपण बघू की इन फ्युचर याचं कसं झालं. टाटा मोटर्स ह्या सप्लाय झोनला जेव्हा कधी टेस्ट झालाय तेव्हा 2दा त्याच्यामध्ये जर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये करेक्शन आलंय. टाटा मोटर्स जो आहे 2दा करेक्ट झालेला आहे, फर्स्ट वन अँड सेकंड वन. हा 155 पासून 122 पर्यंत देखील आलेला आहे. म्हणजे याच्यात अजून एक गोष्ट आपल्याला समजते की सप्लाय झोन देखील सुद्धा तेवढेच पॉवरफुल असतात. आता याच्यामध्ये अजून एक तुम्हाला इंटरेस्टिंग फॅक्ट सांगेन, ट्रेंड रिव्हर्सल वाले सप्लाय आणि डिमांड झोन जे आहेत त्यांची ताकद खूप जास्त असते. म्हणजे ट्रेंड रिव्हर्सल वाला म्हणजे परत मला रिपीट करावं असं लागते, कारण काही क्वेश्चन्स येत नाहीये. सो मला असं वाटतं की कोणालाच काही समजत नाहीये, त्याच्यामुळे मला हे परत रिपीट करावं लागतंय की समजा पर्टिक्युलर स्टॉक जो आहे ना हा निगेटिव्ह होतोय आणि हा एका कॅन्डल नंतर जर तो पॉझिटिव्ह झाला तर इकडे बनणारा जो डिमांड झोन आहे तो स्ट्रॉंग असतो. तसाच समजा कंटिन्युअसली मार्केट वरती चाललंय आणि इथे एक डोजी कॅन्डल बनली आणि इथे जो सप्लाय झोन बनतो तो खूप स्ट्रॉंग असतो. सो अशा प्रकारे आपण डिमांड अँड सप्लाय झोन जे आहेत हे इकडे प्लॉट करू शकतो आणि त्याच अशा प्रकारे आपण बेनिफिट घेऊ शकतो. आता मी जस्ट अजून थोडासा पुढे जातो, अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतोय आणि त्याच्यानंतर मी एक तुम्हाला काहीतरी हेल्पफुल असणारी एक स्लाइड्स दाखवणार आहे ज्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आहे. इन फ्युचर जेव्हा कधी तुम्ही ह्या व्हिडिओज रिपीट करून बघाल सो त्यावेळी तुम्हाला त्या स्क्रीनशॉटचा खूप जास्त बेनिफिट होणार आहे. आणि जे लोक खरोखर स्टॉक मार्केटला ऍज अ करिअर बघतायत सो त्यांच्यासाठी ज्या हे पुढचे जे 2 स्क्रीनशॉट आहेत ना ते अतिशय जास्त महत्वाचे आहेत, त्यांना खूप जास्त बेनिफिशियल राहणार आहेत. आणि उद्या जेव्हा आपण एक्झिक्युशन कसं काय एक्झिक्यूट करायचं हे जेव्हा आपण शिकणार आहोत, त्याचबरोबर आपण रिस्क मॅनेजमेंट शिकणार आहोत, त्यावेळी आपल्याला ह्याचा मॅक्झिमम फायदा होणार आहे ह्या 2 स्क्रीनशॉटचा ज्यात मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे. सो याच्या आधी बघू परत इकडे जर बघू टाटा मोटर्सला परत इथे रेजिस्टन्स फेस झालाय 3दा. अजून एक एक्झाम्पल होतं की विप्रोमध्ये मी ते सप्लाय झोन प्लॉट करून ठेवलेला आहे होता 381 पासून 368 मध्ये. याला याने एकदा रिस्पेक्ट दिला, बट सेकंड टाइम जेव्हा याच्यामध्ये ब्रेकआउट आला तेव्हा विप्रो जे आहे तो 381 पासून ते अगदी 430 पर्यंत म्हणजे 50 रुपये मोर दॅन 10% ची मुवमेंट जी आहे विप्रोमध्ये ही 2 आठवड्यात झालेली आहे. सो एवढा मोठा बेनिफिट भेटलाय जेव्हा ह्याच्यामध्ये ब्रेकआउट आलाय, झोन मध्ये ब्रेकआउट आलाय तेव्हा. सो गाईज आता मी तुमच्या समोर एक स्क्रीनशॉट आणतोय, तो तुम्ही डेफिनेटली तुमच्याकडे ठेवा. हा स्क्रीनशॉट तुमच्याकडे असला पाहिजे. हा आतापर्यंत जे आपण शिकलो आहे डिमांड अँड सप्लाय झोन त्याचं समराइज पिक्चर आहे, त्याची ही समरी आहे. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले तुम्हाला सांगतो. आता जेव्हा आपण हे एकदम प्रोफेशनल वे मध्ये जेव्हा डिस्कस करत असतो सो याला ट्रेंडी मार्केट अँड ट्रेंड रिव्हर्सल मार्केट असं ते नाही म्हणत. याला ते काय म्हणतात, ही जी आहे ही जी अपसाईड इथे झालेली आहे, इथे जर तुम्ही बघत असाल
ओके, इथे कसं कसं बघायचं सांगतो तुम्हाला. पर्टिक्युलर सिच्युएशनचं नाव इथे त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर टाईप दिलेला आहे, डिमांड आहे की सप्लाय आहे, पिक्चर त्यांनी दाखवलंय काय आहे ते, ऍक्शन काय घ्यायची आहे ते देखील त्यांनी इथे दिलेलं आहे आपल्याला. अँड याचं लोकेशन जे आहे हे कशा प्रकारे आपण इकडे डिस्क्लोज करू शकतो ते त्यांनी इथे आपल्याला सांगितलेलं आहे. सो याला हे म्हणतात रॅली बेस्ड ड्रॉप, RBD. आता आर म्हणजे रॅली पॉझिटिव्ह साईडला आलेली आहे, हा आहे इथे बेस बनलेला आहे इकडच्या बाजूला, आणि हा जो झालाय तो आहे ड्रॉप. हा इथे बनलाय सप्लाय झोन. इथे यांनी काय केलंय 3 कॅन्डलवाला सप्लाय झोन आपल्याला दाखवलेला बनला. दुसरा जो आहे तो आहे ड्रॉप बेस्ड ड्रॉप, म्हणजे ड्रॉप ऑलरेडी होतोय, इथे बेस बनलाय, म्हणजे इथे जी आहे इथे आपला सप्लाय झोन प्लॉट झालेला आहे आणि इथे अजून ड्रॉप कंटिन्यू राहिला. म्हणजे जे आपण मागच्या वेळी आता जे टाटा मोटर्सचं एक्झाम्पल बघितलं होतं तो ड्रॉप बेस्ड ड्रॉपचा टाईप होता, ड्रॉप बेस्ड ड्रॉपचं ते एक्झाम्पल होतं. आणि विप्रोमध्ये जे बघितलेलं ते आपण रॅली बेस्ड ड्रॉपचं एक्झाम्पल होतं. देन गाईज डिमांड झोन मध्ये जर आपण गेलो, डिमांड झोन मध्ये त्यांनी काय केलंय रॅली बेस्ड रॅली, म्हणजे युपीएल मध्ये जे आपण एक्झाम्पल बघितलं होतं ते रॅली बेस्ड रॅलीचं होतं, ज्याच्यामध्ये जर तुम्ही बघू शकता स्टॉक कंटिन्युअसली वरतीच चाललेला आहे, इन बिटवीन इकडे त्यांनी डिमांड झोन प्लॉट केलेला आहे आणि बाईंग इनिशिएट तिकडे आल्यावरती स्टॉकला बाईंग आपल्याला करायची आहे. चौथं एक्झाम्पल आहे, 4च टाईप आहेत डिमांड अँड सप्लाय झोन मध्ये, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ड्रॉप बेस्ड रॅली म्हणजे स्टॉक कंटिन्युअसली खालतून वरतून खाली येतोय, ह्या सिच्युएशनला त्यांनी इथे डिमांड झोन बनवलाय आणि नंतर परत इथे रॅली झालेली आहे, ड्रॉप बेस रॅली. हे आपण एक्झाम्पल बघितलं होतं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. गाईज हे एवढं तुम्हाला समजलंय कशा प्रकारे हा तक्ता बघायचा आहे? येस सर. ओके, थँक्यू. ओके, थँक्यू व्हेरी मच. सो आता मी तुम्हाला पुढचा स्क्रीनशॉट दाखवतोय, तो एकदा बघून घ्या आणि त्याचं तुमच्याकडे देखील एक स्क्रीनशॉट काढून घेतल्यास बेहतर. आणि हे जे आहे ना हे आपल्यासाठी डिमांड अँड सप्लाय झोनचं एक असं म्हणू शकता की युजर मॅन्युअल आहे की कशा प्रकारे यूज करायचं. प्लॉटिंग तर तुम्ही केली आहे, पण यूज कसं करायचं आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की हा तक्ता कशा प्रकारे आपल्याला रीड करायचा आहे. आणि एक जी गोष्ट आहे ना ती आपल्याला टोटली अवॉइड करायची, ती म्हणजे तुमच्या एक्स्ट्रीम राईट साईडला असणारा हा जो पोर्शन आहे याला इरेज करा, याला फॉलो नाही करायचं, बिकॉज हे जे आहे ना आपल्यासाठी हेल्पफुल नाहीये. आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला समजून येईल की तुम्हाला काय नाही बघायचंय. आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि आता मी तुम्हाला एक्सप्लेन करेन की हा कशा प्रकारे बघायचा आहे आणि याचा तुम्ही कसा बेनिफिट घेऊ शकता. आता मला माहिती आहे की किती जरी सरांनी या सेशनचं नाव ट्रेडिंग टेक्निकल अनालिसिस फॉर इन्व्हेस्टमेंट पर्पजेस जरी ठेवलेलं असलं तरी सगळ्यांना जे आहे ना इंट्राडे ट्रेडिंग आणि ट्रेडिंग मध्ये भयंकर जास्त इंटरेस्ट आहे. बिकॉज वेन आय वॉज इन कॉलेज डेज आणि तेव्हा मी जेव्हा इन्व्हेस्टर्सच्या स्टोरीज आम्ही रीड करायचो, मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टर्सचे जेव्हा आम्ही त्यांच्या स्टोरीज रीड करायचो ना तेव्हा आम्हाला हसायला यायचं. बिकॉज ते एक जे जोश असतो, एक कॉन्फिडंट असतो आपण की यार नाही काय यार मी पैसे आरामात कमवू शकतो किंवा स्टॉक मार्केट इझी आहे. सो त्याच्यामुळे इंटरडे ट्रेडिंग वरती लोक खूप जास्त फोकस्ड आहेत. सो गाईज डिमांड अँड सप्लाय झोन जे आहे, जसं मी पहिला म्हणालो होतो की ते जे आहे ना ते सगळ्यात पॉवरफुल टूल आहे जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर. बट इंट्राडे ट्रेडर्सची अॅक्युरेसी जर तुम्ही बघाल, जर तुम्ही डिमांड अँड सप्लाय झोन वापरत असाल आणि जे तुम्ही आजकाल सोशल मीडियावरती देखील आपण बघतो की लोक सांगतात की आमची 85% अॅक्युरेसी आहे, 95%ची, 90%ची. सो मी तुम्हाला लिटरली सांगतोय जर तुम्ही डिमांड अँड सप्लाय झोन प्रॉपरली प्लॉट करायला शिकलात तर तुमची स्वतःची अॅक्युरेसी ही उद्यापासून जर तुम्ही आज जरी ती व्यवस्थित समजून घेतलात, उद्यापासून तुमची अॅक्युरेसी जी आहे ती पोहोचणार आहे मोर दॅन 80%ला. 80% म्हणजे 100 ट्रेड मधले 100 इंट्राडे ट्रेडिंग ट्रेड्स मधल्या 80 ट्रेड्स जे आहेत ना ते तुमच्या फेवर मध्ये येणार आहेत. अगेन ते कसे फेवर मध्ये येणार, किती फेवर मध्ये येणार हे आपण उद्या समजणार आहोत, ते कसं प्लॉटिंग करायचं ते. बट वी नीड टू अंडरस्टँड वन थिंग फर्स्ट की या ठिकाणी जेव्हा आपण आर्ली चार्ट बघतोय, 1 सेकंड
ओके. सर या ठिकाणी आता आपल्याला हा तक्ता कशा प्रकारे बघायचा आहे ते तुम्हाला मी सांगतो. याच्यामध्ये जर तुम्ही लेफ्ट साईडला या, लेफ्ट साईडला आल्यानंतर तुम्हाला ट्रेडिंग पर्पज म्हणजे तुम्हाला नक्की तुम्ही कशा टाईपची ट्रेडिंग करण्यास इच्छुक आहात. त्याच्यानंतर ट्रेड ड्युरेशन, कुठले ड्युरेशन्स तुम्ही ट्रेड इम्प्लिमेंट करणार आहात, कसले केले पाहिजे. आणि इकडे जर तुम्ही बघाल की चार्टचं टाइम फ्रेम काय असलं पाहिजे हे त्यांनी इथे दिलेलं आहे. फाईन. सो याच्यामध्ये त्यांनी कर्व दिलेला आहे आणि ट्रेंड दिलेला आहे. बट ह्याला आपण जे आहे ना ह्याला थोडं वेगळ्या वेगळे बघणार आहे. हे एवढं तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. सो फर्स्ट ऑफ ऑल गाईज, आर्ली इन्कम म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग, दोज हू वॉन्ट टू डू इंट्राडे ट्रेडिंग त्यांच्यासाठी हा मुद्दा आहे. याच्यामध्ये तुम्हाला फोकस करायचं आहे मिनिट्स अँड आवर्स चार्ट वरती. आता कसं करायचंय, 60 मिनिट्सचा चार्ट आणि 15 मिनिट्सचा चार्ट हा प्रत्येक त्या स्टॉकचा तुमच्या बरोबर अवेलेबल असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये 60 मिनिटाचा म्हणजे एका तासाच्या चार्ट वरती तुम्ही जे आहे तुम्ही याचं पर्टिक्युलर जे आहे ना ट्रेंड आणि कर्व डिसाईड करणार. म्हणजे काय, मग याच्यावरती तुम्ही डिसाईड करणार आहे की बाय करायचं की सेल करायचं आहे. आणि 15 मिनिटाच्या चार्ट वरती तुम्ही त्याचा स्टॉप लॉस आणि टार्गेट डिसाईड करणार आहे. देन गाईज जर तुम्ही डेली इन्कम, गाईज हे एवढं समजलंय का, आर्ली इन्कम इंट्राडे ट्रेडर्स साठी काय कसं काय मी सांगितलंय ते समजून आलंय का सगळ्यांना? परत एकदा रिपीट करतो. येस, परत एकदा रिपीट करतो. याच्यामध्ये आर्ली इन्कम मध्ये तुम्हाला जे ट्रेड ड्युरेशन, 1 सेकंड, ओके, तुम्हाला जे ट्रेड ड्युरेशन जे ठेवायचं आहे ते लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही मिनिटचा चार्ट आणि 1 तासाचा चार्ट बघणार आहे. मिनिटच्या चार्ट मध्ये 15 मिनिटाचा चार्ट बघणार आहे आणि आर्ली मध्ये तुम्ही 1 तासाचा डेफिनेटली 1 आवर चार्ट बघणार आहे. सम ऑफ देम की जे कमोडिटीज मध्ये ट्रेड करतात ते 4 तासाचा देखील चार्ट बघतात. म्हणजे एक कॅन्डल ही 4 तासाचं रिप्रेझेंटेशन असं अकॉर्डिंग टू देम. म्हणजे त्याच्यामध्ये मार्केट जे आहे 4-4 तासांच्या स्लॉटमध्ये चालतं. शेवटचे 4 तास जे आहेत जेव्हा पूर्ण ग्लोबल मधले सगळे मार्केट्स हायली ऍक्टिव्ह असतात. आपल्याकडे जे म्हणतोय मी शेवटचे 4 तास म्हणजे अगदी संध्याकाळी 7 वाजल्यापासून जे मार्केट रूम अँड जे मार्केटमध्ये जो फोर्स येतो ना, सो त्याच्यासाठी ते 4 तासाची कॅन्डल्स देखील ते फॉलो करतात. बट इक्विटीज मध्ये जेव्हा तुम्ही काम करत असाल सो त्यावेळी तुमचं आर्ली चार्ट हा 60 मिनिट्सचाच असला पाहिजे. 60 मिनिट चार्ट आणि 15 मिनिट्स चार्ट. आता याच्यामध्ये 60 मिनिट्स चार्ट मध्ये तुम्ही डिसिजन घेणार आहात. म्हणजे इकडे डिमांड झोन आहे की सप्लाय झोन आहे. जर डिमांड झोन असेल तर तुम्ही बाईंग करणार आहे, सप्लाय झोन जर असेल तर तुम्ही सेलिंग करणार आहे. आता त्याचा स्टॉप लॉस आणि टार्गेट किती ठेवायचं हे 15 मिनिटाचा चार्ट बघून तुम्ही डिसाईड करणार आहे. गाईज आता तुम्हाला समजलंय का? परत एकदा रिपीट करू, बिकॉज हे एकदा समजलं ना की पुढचं एकदम सोपं होणार आहे आपल्यासाठी. ओके फाईन. सो तरीही परत एकदा रिपीट करतो कारण पुढचा जो तक्ता आहे ना तो आपल्याला अजून क्लिअर होऊन जाईल. सो इथे जर तुम्ही बघत असाल तर इकडे ट्रेडिंग पर्पजेसच्या हिशोबाने मला करायचंय इंट्राडे ट्रेडिंग. आर्ली चार्ट मध्ये मला इंट्राडे ट्रेडिंग काम करायचं इंट्राडे मध्ये. सो त्यामध्ये मिनिट्सचा आणि आरचा चार्ट मला फोकस करायचा आहे. 1 तासाचा चार्ट जो आहे त्याच्यावरती मी डिमांड अँड सप्लाय झोन प्लॉट करणार आहे आणि मी बघणार आहे की आत्ताच्या सिच्युएशनला मला बाईंग अपॉर्च्युनिटी आहे की सेलिंग अपॉर्च्युनिटी आहे. अकॉर्डिंगली मी इथे पोझिशन घेणार आहे सेलिंग साईडला किंवा बाईंग साईडला. ठीक आहे. आता जेव्हा मी पोझिशन घेत असेल, याला जस्ट रफ करतो अगेन. आता जेव्हा मी पोझिशन घेत असेल त्या टायमाला मला बघायचंय की 15 मिनिट्स, अकॉर्डिंग टू 15 मिनिट्स इकडे काय घ्यायचंय, म्हणजे किती टार्गेट घ्यायचंय, किती स्टॉप लॉस घ्यायचंय, किती कशा प्रकारे मला एंट्री घ्यायची आहे, हे सगळे डिसिजन्स मी 15 मिनिटाच्या चार्ट मध्ये घेणार. आता सेम गाईज सगळं जसं तसं आपण पुढे बघत जाणार आहोत. डेली इन्कम म्हणजे पोझिशनल प्लस जे बीटीएसटी करतात सो त्यांच्यासाठी 1 तासाचा चार्ट आणि डेली चार्ट महत्वाचा आहे. डेली चार्ट मध्ये ते डिमांड सप्लाय झोन जो आहे तो प्लॉट करणार आहेत आणि 1 तासाच्या कॅन्डल वरती डिसिजन घेणार आहेत की याचा स्टॉप लॉस काय असला पाहिजे, टार्गेट काय असला पाहिजे. सेम टू सेम विकली इन्कम मध्ये जर आपण बघत असू म्हणजे जे आपण पोझिशनल प्लस शॉर्ट टर्म म्हणतो सो त्याच्यासाठी डे चार्ट आणि वीक चार्ट यांना महत्वाचं आहे, बघणं गरजेचं आहे. आणि विकली चार्ट वरती जे आहे ते आपण इथे डिमांड अँड सप्लाय झोन प्लॉट करणार आहोत.
आणि डेली चार्ट वरती आपण डिसिजन घेणार आहे कधी बाय करायचंय कधी सेल करायचंय. आता मंथली चार्ट जो सगळ्यात मोठा टाइम फ्रेम आहे याच्यामध्ये आपण लॉंग टर्म ट्रेडिंग आणि शॉर्ट टर्म ट्रेडिंगचे डिसिजन्स घेणार आहे. याच्यामध्ये वीक्स आणि मंथ बघणार आहे. मंथली चार्ट वरती आपण डिमांड सप्लाय झोन प्लॉट करणार आहोत आणि विकली चार्टच्या अकॉर्डिंग विकली चार्ट आपण डिसिजन घेणार आहे की इकडे आपल्याला बाय करायचंय की सेल करायचंय. गाईज हा तक्ता आता तुम्हाला समजलेला आहे का? ह्याचा तुम्ही वापर करू शकता का? ओके, थँक्यू. ओके, इज देर एनीबडी हॅज एनी डाऊट की जे आजच्या दिवशी आपण शिकलेलो आहोत त्याच्यामध्ये काही डाऊट? जर डाऊट नसेल तर मी तुम्हाला एक पुढचं एक स्टेटमेंट सांगणार आहे आणि त्याच्याने डेफिनेटली सगळ्यांना डाऊट आला पाहिजे आणि तो डाऊट जर आला तर डेफिनेटली मला विचारा. सगळ्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. अदरवाइज आय ट्राय टू कव्हर दिस कन्सेप्ट एनी हाऊ. ओके, सो गाईज ह्याच्यामध्ये आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता काही जेव्हा आपण बघत होतो आर्ली इन्कम बघत होतो, इंट्राडेचं इन्कम बघत होतो, ठीक आहे, तेव्हा आपण काय करत होतो? ग्रेट. स्टेट बँक ऑफ इंडिया जर असेल तर ग्रेट आहे सर, तुमची होल्डिंग चांगल्या क्वालिटी स्टॉक्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलाय. ओके, फाईन. सो एक जस्ट एक क्विकली ग्लान्स देतो मी. व्हॉट इज माय करंट सिच्युएशन, करंट पोझिशन. फाईन. सो आता जे आपण ह्याच्यामध्ये जे आपण बघत होतो की मी तुम्हाला सांगत होतो की आर्ली चार्ट इंट्राडे साठी जो आपण बघत असतो त्यावेळी गाईज एक जो आपण समजलो होतो की इथे आपण डिमांड अँड सप्लाय झोन प्लॉट करणार आहे, बरोबर, 60 मिनिट मध्ये. मला एक जस्ट तुम्हाला सगळ्यांना एक असा क्वेश्चन विचारायचा आहे की समजा डेली चार्ट मध्ये सप्लाय झोन असेल म्हणजे सेलिंग दाखवत आहे आणि 60 मिनिट्स मध्ये जर डिमांड असेल बाईंग दाखवते, तर त्या सिच्युएशन मध्ये आपण काय डिसिजन घेणार आहोत? इंट्राडे मध्ये बाईंग करणार आहोत की सेलिंग करणार आहे? Guys, I want feedback from your side. Okay, so I'll tell you one thing की समजा असं जेव्हा सिच्युएशन असेल, असं जेव्हा कॉन्ट्राडिक्ट सिच्युएशन असेल किंवा एक बाय दाखवत आहे एक सेल दाखवत आहे, त्या टायमाला गाईज इफ यू वॉन्ट टू बिकम अ सक्सेसफुल इन्व्हेस्टर ऑर ट्रेडर यू शुड अवॉइड पोझिशन. तुम्ही कुठल्याही प्रकारची पोझिशन घेणार नाहीये हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे एक सिंपल स्टेटमेंट तुम्हाला मी देतो, हायर टाइम फ्रेम इक्वल्स टू लोअर टाइम फ्रेम. म्हणजे तुम्हाला ती पर्टिक्युलर पोझिशन इनिशिएट करायची. म्हणजे माझा जर 15 मिनिटाचा टाइम फ्रेम मध्ये जर मला बाईंग दाखवत आहे, 16 मिनिट टाइम फ्रेम मध्ये देखील मला बाईंग दाखवत आहे, मी बाय करणार आहे. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये मला सेलिंग दाखवत आहे आणि माझ्या 1 आवर चार्ट मध्ये 60 मिनिट चार्ट मध्ये जर मला बाईंग दाखवत आहे, त्या टायमाला मी कुठल्याही प्रकारची पोझिशन इनिशिएट नाही करणार आहे. गाईज मला आता हे जे स्टेटमेंट जे मी तुम्हाला दिलंय हे सगळ्यांना समजलंय का? Okay, fine, great. So guys, I like to announce one thing. आजचं जे आपलं लर्निंग आहे ते या ठिकाणी संपलेलं आहे. आज आपण डिमांड अँड सप्लाय झोन समजून घेतलेला आहे. क्विक आणि इझिएस्ट वे मध्ये मी हा समजून घेतलेला आहे आणि आय होप की आपल्या सगळ्यांना हा कन्सेप्ट समजलेली असेल व्यवस्थित. सो सर मी हे जे डायस आहे तुमच्याकडे हँडओव्हर करतोय. So thank you sir, thank you for giving this opportunity. थँक्यू सर. आज आपण अत्यंत सोप्या पद्धतीने खूप कॉम्प्लेक्स ज्या गोष्टी वाटणाऱ्या आहेत विद्यार्थ्यांना त्या समजावून सांगितल्यात आणि आपण कंटिन्युअसली मागच्या काही दिवसापासून मुलांना एक कॉन्फिडन्स आला असेल की आपण ह्या मार्केटमध्ये यशस्वी होऊ शकतो.
तर सर आपले महाविद्यालयाच्या वतीने आणि विभागाच्या वतीने मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम आज इथे संपला असं जाहीर करतो. थँक्यू सर. आपल्याकडून मीटिंग एंड करा. ओके सर, चालेल. थँक्यू गाईज. भेटूया उद्या, शेवटचा दिवस आहे, तिथे आपण भेटणार आहोत आणि उद्या आपण ह्या जे आज जेवढं काही आता आपण शिकून घेतलेलं आहे पिछल्या मागच्या 4 दिवसांमध्ये, त्यांचं आपण एक्झिक्युशन म्हणजे कशा प्रकारे ट्रेड घ्यायचंय हे आपण शिकणार आहोत. थँक्यू गाईज. हॅव अ प्रॉफिटेबल डे अहेड. आणि थँक्यू सर. थँक्यू मॅम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू गाईज.